नमस्कार मित्रांनो, एका मराठी गीताचे बोल आज आठवत आहेत. शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, सत्यम शिवम सुंदरा. विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास, नाव नेई पैल तीरा दया सागरा. इथली ही दोन वाक्य ही मला अतिशय आज आठवण करून देणारी आहेत. प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा आणि नाव नेई पैल तिरी दया सागरा. विषय काय तुम्हाला समजावून सांगतो. भारत सरकारने $2 अब्ज म्हणजे जवळपास 17,000 कोटी, खरं आजच्या भाषेत 19,500 कोटी रुपयांचे ड्रोन विकत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. अतिशय क्रांतिकारी निर्णय आहे. बदललेलं युद्धतंत्र त्याची दखल घेतली आहे आणि भारतीय उद्योजक, तरुण उद्योजक, स्टार्टअप उद्योजक त्यांच्या प्रयत्नांना पाठीवर थाप मारण्याची गरज आहे. त्याच्यासाठी ड्रोन निर्मिती, त्याचं क्षेत्र जर यशस्वी व्हायचं असेल तर ड्रोन खरेदी करणं आवश्यक आहे. आणि तेच मी या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. मित्रांनो, युद्धतंत्र बदललेलं आहे. एक विमान 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीला असतं. विमानाचा वापर किती वेळा होतो? खूप कमी वेळेला होतो. एक क्षेपणास्त्र अनेक कोटी रुपयांना असतं. ते एकदा वापराने उद्ध्वस्त होतं. आणि काही क्षेपणास्त्र, ब्रह्मोस वगैरे पण वर्षाला 100 एका ठिकाणी, म्हणजे कोणी म्हणाल नाही 300 बनवणार आहे, 200 बनवणार, पण एका ठिकाणी 100-150 एवढी क्षमता वर्षभरात असते. पण आजचं जग, आजचं युद्ध हे ड्रोन वॉरफेअर आहे, रोबोट्स वॉरफेअर आहे. आणि ड्रोन हजारोंच्या संख्येने बनवले जात आहेत. भारतात 600हून अधिक ड्रोन कंपन्या आहेत. त्यातल्या 200 ड्रोन कंपन्या केवळ संरक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आहेत. बाकी 400 आहेत त्या शेतीसाठी, बिल्डिंगचं मेजरमेंटसाठी, आग विझवण्यासाठी, अनेक गोष्टींसाठी ड्रोनचा, फोटोग्राफीसाठी वापर होतो. पण 200 कंपन्या या संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आहेत आणि त्यांच्याकडे चांगलं तंत्रज्ञान आहे. मी स्वतः महाप्याला एका ड्रोन कंपनीमध्ये गेलो होतो. ते शेतीच्या फवारणीसाठी मोठं टाकी असलेलं ड्रोन वापरतात. 5 लिटर कीटकनाशक फवारणीसाठी. जे काम अनेक माणसं करू शकतात तो हा ड्रोन काही तासात करू शकतो. स्वदेशी तंत्रज्ञान आहे आणि अतिशय जिद्दीने, मेहनतीने काम करणारी ही टीम आहे. आणि मला खात्री आहे अशा ज्या 600 कंपन्या आहेत त्याच्यातही कुठे 2 लोक आहेत, कुठे 4 लोक आहेत, कुठे 15 लोक आहेत. जिद्दीने काम करणारे आहेत. काहीतरी नवीन करायचं आहे, काहीतरी बनवायचं आहे या प्रेरणेने काम करणारे आहेत. पण जोपर्यंत सरकार हे ड्रोन विकत घेत नाही तोपर्यंत त्याला बाजार मिळणार नाही. आणि हे महत्त्वाचं आहे कारण युक्रेन युद्धात, इराण युद्धात इराण आणि युक्रेन अशा प्रकारचे ड्रोन बनवत आहेत. ज्या वेगाने ड्रोन बनवत आहेत त्याच्यात त्यांनी अगदी अमेरिकेसारख्या देशाला, इस्रायलसारख्या देशाला, जर्मनीसारख्या देशाला आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावलेले आहेत. कारण जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित केलं जातं. त्याचा वापर युद्धभूमीवर होतो. ते चांगलं काम करतंय का वाईट काम करतंय तिथल्या तिथे कळतं आणि मग ऑर्डर दिली जाते आणि त्याला चालना मिळते. जेव्हा युद्ध होत नसतं तेव्हा ड्रोन घेऊन काय करायचं, का शोकेसमध्ये ठेवायचे का, हा प्रश्न पडतो. कारण बरेचसे ड्रोन आहेत हे या 2 प्रकारचे आहेत. FPV ड्रोन म्हणजे फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोन. म्हणजे आज असं झालं की युद्धात सैनिकांच्या तुकड्या कुठेतरी तळ ठोकून असतील, दबा धरून बसले असतील तर एक ड्रोन जातो, त्यांना दिसतं की इकडे सैनिकांची तुकडी आहे, गाडी आहे, गाडी येते, त्या गाडीवर तो आदळतो, गाडीचा स्फोट करतो, रणगाड्यावर आदळतो, चिलखती गाडीवर आदळतो. हे जे सगळे कामिकाझे ड्रोन आहेत, म्हणजे स्वतः उद्ध्वस्त होणारे ड्रोन आहेत. दुसरे आहेत हे सगळे फोटोग्राफी, तिथे जाऊन तपासणी करणं, टेहळणी करणं, याच्यासाठी ड्रोन आहेत. आणि हे सगळे ड्रोन तेव्हाच वापरले जातात जेव्हा युद्धाची परिस्थिती असते, अन्यथा त्याचा वापर फारसा होत नाही. आणि जे देश युद्ध लढत असतात ते या सगळ्या क्षेत्रामध्ये खूप पुढे जातात. भारताला जाणीव झालेली आहे या सगळ्या युद्धामुळे की आपण या युद्ध क्षेत्रामध्ये एकतर कोणावर विसंबून राहू शकत नाही, अमेरिकेवरही विसंबून राहू शकत नाही, रशियावरही नाही, कोणावरही नाही. आपल्याला स्वतःवर विसंबून राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, युद्ध हे
जसं मोदी म्हणतात ये युद्ध का समय नाही आहे, अनफॉर्च्युनेटली ये युद्ध का समय आहे. जशी आर्थिक परिस्थिती, ऊर्जा सुरक्षेची परिस्थिती बिकट होते तसं मोठ्या प्रमाणावर युद्ध होऊ लागलेली आहे. आणि त्याच्यात जर आपल्याला पुढे राहायचं असेल, त्याच्यात जर आपल्याला दुसऱ्या देशावर अवलंबून राहायचं नसेल, स्वतःवर अवलंबून राहायचं असेल, तर देशांतर्गत उद्योजकांना संधी देणं आवश्यक आहे. गेल्या वर्षभरात किंवा त्याच्याहून थोड्या अधिक काळात डिफेन्स ॲक्विजिशन कमिटी म्हणजे जी समिती शेवटची मान्यता देते की या गोष्टीसाठी एवढे कोटी रुपये खर्च करायचे आहेत, त्यांनी जवळपास 24 लाख कोटी रुपयांची संरक्षण खरेदीला मंजुरी दिलेली आहे. जवळपास $24 बिलियन. आता डॉलरचा भाव मी 100 रुपये धरला तर 90 धरा, 95 धरा, थोडा आकडा 22 लाख 20 लाख असं होईल. पण याच्यामध्ये मुख्यतः फायटर जेट्स, रफालसारखी विमानं किंवा मग क्षेपणास्त्र असतील किंवा मग S-400 सारखी सिक्युरिटी सिस्टीम्स असतील किंवा मग चिलखती गाड्या असतील, क्षेपणास्त्र असतील, या गोष्टी आहेत. ड्रोनबाबत लष्करी क्षेत्रात अजून ती गोष्ट होत नव्हती. आपण आत्तापर्यंत जे ड्रोन घेत होतो ते अमेरिकेकडनं किंवा इस्रायलकडनं ते अतिशय अत्याधुनिक, जवळपास विमानाच्या किमतीला असणारे ड्रोन ते घेत होतो. पण हे जे छोटे ड्रोन आहेत, जे देशांतर्गत उत्पादक बनवू शकतात, पण त्याची संपूर्ण इकोसिस्टीम आवश्यक आहे. तसं नाही केलं तर त्याची मोटर असेल, त्याचे हे असतील, या सगळ्या गोष्टी चीनमध्ये बनवून येतात आणि असं चीनवर आपल्याला अवलंबून राहणं या क्षेत्रात परवडण्यासारखं नाही आहे. ते जर देशांतर्गत बनायला हवं असेल तर कोणीतरी ऑर्डर दिली पाहिजे. आधी देशांनी ऑर्डर दिली तर मग विदेशी ऑर्डर मिळतील. कारण अन्यथा एक स्टार्टअप असते, त्यांच्याकडे खूप चांगलं तंत्रज्ञान असतं आणि आर्मेनियाला मागणी आहे, व्हिएतनाममध्ये मागणी आहे, फिलिपाईन्समध्ये मागणी आहे, अरब देशांमध्ये तर जोरदार मागणी आहे, आफ्रिकेत मागणी आहे. पण ते तुम्हाला विचारतात की तुमच्या देशात तुम्ही कोणाला विकताय, त्याचं काय परफॉर्मन्स आहे, आणि मग सांगायचं नाही अजून सरकार विचार करतंय, तर मग त्यांना कोणी संधी देणार नाही. आणि त्यामुळे त्यांना संधी मिळणार आहे ती त्रयस्थ देशांकडनं मिळणार आहे. पण त्यांची उत्पादनं जर देशात विकत घेतली तर त्यांना ऑर्डर मिळतील. ऑर्डर मिळालं की रोलिंग सुरू होईल. रोलिंग सुरू झालं की मोठी मागणी होणार आहे. आणि याच्यातनं कसं होणार आहे की देशातलं जे इंजिनिअरिंग टॅलेंट आहे खूप मोठ्या प्रमाणावर आहे, पण अनेक जणांना IT मध्ये किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करावं लागतंय, कारण उत्पादन क्षेत्रामध्ये ती संधी नाही आहे. ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग, रोबोट्स हे अशी क्षेत्र आहेत की जिथे खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. आणि त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यानंतर डेक्स डिफेन्स एक्सलन्स स्कीमच्या अंतर्गत अशा सगळ्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायला प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे या ज्या मोठ्या कंपन्या आहेत देशामधल्या, रिलायन्स असेल, अदानी असेल, L&T असेल, टाटा ॲडव्हान्स सिस्टीम असेल, भारत फोर्ज असेल, या सगळ्यांनी ड्रोनच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. अनेक स्टार्टअप त्यांनी विकत घेतलेले आहेत, त्यांच्याशी करार केलेले आहेत. आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये करण्यासारखं भरपूर आहे. युद्ध त्याच्यासाठी लढायची आपली आवश्यकता नाही आहे, पण युद्धासाठी कायम सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. आणि ते राहायचं असेल तर भारतात बनलेले ड्रोन इतर देशामध्ये वापरलं जाणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. मी जी सुरुवातीला मराठी गीत सत्यम शिवम सुंदरा जे त्याची ओळ सांगितली, प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा, शेवटी ड्रोन हे चिमण पाखरूच आहे. आणि ते अतिशय प्रभावी शस्त्र आता ठरलेलं आहे. जसं म्हणलं की एक रणगाडा उद्ध्वस्त करायचा किंवा एक तेलवाहू जहाज उद्ध्वस्त करायचं, याच्यासाठी क्षेपणास्त्राचा वापर करण्यापेक्षा ड्रोनचा वापर कसा प्रभावी ठरू शकतो इराणने दाखवलंय. कुवेतमध्ये एअरपोर्टमध्ये हल्ला केला, एअरपोर्ट बंद झाला एका देशाचा, तर किती नुकसान होतं, सगळी वाहतूक ठप्प होते. आणि त्यामुळे अशा प्रकारचं युद्ध पुढच्या वेळेला पाकिस्तान जेव्हा युद्धाची कधी परिस्थिती होईल तेव्हा हे असं युद्ध होणार आहे. शहरांवर हल्ले होणार आहेत, महत्त्वाच्या किनाऱ्यांवर हल्ले होणार आहेत. ते आपल्याला परतवायचे आहेत, ते आपण परतवू, पण ते परतवता जशास तसं उत्तर देणं आवश्यक आहे. आणि ते उत्तर द्यायचं तर तुमची स्वतःची डोमेस्टिक देशांतर्गत ड्रोन इंडस्ट्री, ड्रोन उद्योग सक्षम असला पाहिजे. तो ड्रोन उद्योग सक्षम करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचं मी स्वागत करतो. या प्रयत्नांना यश मिळेल अशी माझी खात्री आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.